4 ओव्हरची मॅच. पहिला बॉल राईट मोर द विकेटने. स्ट्रायकर 8 वरती फलंदाज अमोल शिंदे. पहिला चेंडू सॉफ्ट हँडनं खेळलाय. गुडलेन स्पॉटवरती चेंडू पडल्यानंतर मात्र त्या चेंडूला सन्मान दिला. कोणत्या प्रकारची घाई गडबड पाहायला मिळाली नाही आहे. चांगल्या खेळाडूची खऱ्या अर्थानं हीच निशाणी आहे की एखाद्या चांगल्या चेंडूला सन्मान द्या आणि अधिकाधिक खेळपट्टीवरती टिकणं खूप गरजेचं आहे. ज्यावेळेला तुमची चेंडूवरती नजर टिकून राहील त्यावेळेला मात्र फटकेबाजीला सुरुवात करणं खूप गरजेचं आहे. अमोल शिंदेकडे तो अनुभव आहे. यावेळेला मात्र मिस टाइम स्ट्रोक होता. हवेमध्ये चेंडू होता. मिडॉनकडे क्षेत्ररक्षक आहेत. मिळेल फक्त सिंगल. या सिंगलने टीमचं अकाउंट ओपन होत आहे. धावसंख्या 1 या अंकावरती. पहिला सामना आहे आणि पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर थोडंसं दमट वातावरण आहे आणि त्यामुळे 40+ जाण्याचा जरूर प्रयत्न करेल वैभव रुळे संघ. 2 चेंडूचा खेळ झाला. 1 धावी धावफलकावरती आहे. विवेक शिंदे आहे. हार्ड हिटर फलंदाज आहे. मोठे फटके मारण्यामध्ये माहीर असलेला खेळाडू स्ट्रायकर एंडवरती. फुलटॉस चेंडू. इथं मात्र हाईट फॅक्टर चेंडू. बिमार की बिमारी. पहिली धाव इथे मात्र पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. इथे मात्र दुसरी धाव सहजरित्या कंप्लीट होईल. अर्थात 2+1 एकंदरीत 3 धावा मिळतील. येणारा चेंडू हा फ्रीटचा असणार आहे. एकंदरीत धावसंख्येचा फळक आपण 3च्या साहाय्याने पुढे सरकताना पाहायला मिळते. एकंदरीत 4 या अंकावरती येणारा चेंडू खऱ्या अर्थानं विवेकसाठी मेजवानी असणार आहे. फ्रीटचा चेंडू आहे. मोठा स्ट्रोक खेचला जाईल का? खूप सारे प्रश्नचिन्ह या चेंडूवरती. यावेळेला मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता परंतु पुन्हा एकदा पाहिलं तर इथे दुसरी धाव कंप्लीट केली जाईल. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये हा चेंडूला ढकलला गेला. 2 धावा इथे येतील. धावसंख्या 2 ने पुढे सरकताना पाहायला मिळते. एकंदरीत स्कोर बोर्डवरती 6 धावा. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. आतापर्यंत आकाश जाधवने 4 चेंडू हाताळले. 6 धावा खर्च केल्यात. म्हणजे अर्थातच आपण पाहिलं तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये फलंदाजांना संधी असते मोठे स्ट्रोक खेळण्याची परंतु आतापर्यंत चौकार षटकार आलेला नाहीये. म्हणजे खऱ्या अर्थानं आकाश जाधव आतापर्यंत भेदक गोलंदाजी केली आहे. यावेळेला मात्र अखूट टप्प्याचा चेंडू होता. बॅकफुटवरती आले. पूल करण्याचा प्रयत्न होता. ऑनसाइड मध्ये सिंगल मिळेल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. मात्र खूप चांगलं क्षेत्ररक्षण. मी मगाशी देखील उल्लेख केला या क्षेत्ररक्षणाचा कारण टीम आपण पाहतोय कुमटे संघाला माहिती आहे की विवेक शिंदेचं ते मात्र स्ट्रॉंग झोन आहे. तिथे क्षेत्ररक्षक तैनात करणं खूप गरजेचं आहे आणि तेच करत असताना धावसंख्येचा फळक 7 या अंकावरती. पुढचा बॉल आकाश जाधवचा. इथे मात्र पाहिलं तर पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. फुलर लेनचे मात्र चेंडू सातत्याने टाकले जात आहेत. पुन्हा एकदा बॅक शॉर्ट स्क्वेअर लेगकडे चेंडू मात्र ढकलला गेला. त्यानंतर 2 धावा इथे मात्र अमोल शिंदे आणि विवेक शिंदे पूर्ण करतील. या 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळेल. धावफलकावरती 9 धावा. 5 चेंडूंचा खेळ झाला आहे आणि धावसंख्येचा फळक 9 वरती आहे. विकेट्स मात्र गमवला नाही आहे. ही मात्र जमेची बाजू आहे. दोन्ही फलंदाज एकदा जर काय सेटल झाले तर मोठे स्ट्रोक खेळण्याची ताकद मात्र त्यांच्याकडे आहे. 9 धावा धावफलकावरती. अंतिम चेंडू आकाश जाधवने खूप चांगली गोलंदाजी केली आहे. काय रणनीती असेल अमोल शिंदेची? स्ट्राईक रोटेट की मोठा फटका? शफल जरूर झालाय. सबमरीन डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर खालती राहतोय. आडव्या बॅटने स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा कुठल्याही प्रकारचा संपर्क झालेला नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा फळक आपण पाहू शकाल. एकंदरीत बिनगडी बाद 9 अशी आपण धावसंख्या पाहतोय. रुळे वैभव प्रथम फलंदाजी करताना आपण त्यांना पाहतोय. यजमानी संघ आहे. आयोजकांचा संघ आहे. पहिल्या षटकामध्ये दमदार गोलंदाजी राहिली आकाश जाधवची. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अवघ्या 9 धावा. म्हणजे कुठेतरी एक चांगली कामगिरी त्याने पार पाडली आपल्या टीम करिता. 4 ओव्हरची मॅच आहे. एक इनिंग तुम्हाला 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची आहे कारण फायनल डे आहे. शेवटचा दिवस आहे. एक एक क्षण इथे मात्र अगदी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. जसजशी ही स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये पोहोचणार आहे तशी मात्र मान्यवरांची गर्दी देखील आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार आहे. षटक क्रमांक 2 गोलंदाजी ट्रॅकवरून गोलंदाज रोहित येतोय. स्ट्रायकर एंड वरती फलंदाज विवेक शिंदे आहे ज्यानं 3 चेंडूचा सामना केलाय आणि 5 धावांचे योगदान दिलंय आणि खऱ्या अर्थानं पहिल्या षटकामध्ये त्याला बांधून ठेवलं गेलं होतं आकाश जाधवच्या माध्यमातून. पहिला बॉल. यावेळेला चेंडूला कट केलाय. फटक्यात ताकद नजाकत कलात्मकता गुणवत्ता पाहायला मिळाली. दर्जेदार चौकार मिस्टर विवेक शिंदेच्या बॅटमधून. खूप चांगला फटका होता. अकूट टप्प्याचा चेंडू होता आणि त्याला मात्र प्रॉपर टायमिंग साधलं गेलं. या 4 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 13 वरती. या चौकाराकरिता बंड्याभाऊ यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं कॅश प्राइज आमच्याकडे जमा झाला आहे. सामना संपल्यानंतर आपला कॅश प्राइज घेऊन जायचं आहे. 13 धावा धावफलकावरती.
पहिला चेंडू थोडासा हाफ ट्रॅकर होता आणि विवेकने त्याचा मात्र पुरेपूर समाचार उचललाय, अर्थात चौकार खेचलाय. पुढचा बॉल रोहितचा. अकुट टप्प्याचा चेंडू इथे मात्र पूल केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. मिडऑन मध्ये कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. विवेक शिंदेच्या खेळीचा इथे अंत जात होतोय. पहिला धक्का रुळे वैभव संघाला. अकुट टप्प्याचा चेंडू होता. डीप मध्ये देखील खेळू शकले असते, परंतु मिडऑन मध्ये त्याने विचार केला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित होते आणि खूप चांगला झेल, कारण फटक्यामध्ये ताकद होती, वेग होता आणि अशा पद्धतीने झेल टिपणं मात्र थोडंसं कठीण जातं, परंतु क्षेत्ररक्षकाने तो सहज सोपा झेल त्या ठिकाणी टिपलाय आणि त्यानंतर विवेक शिंदेच्या खेळीचा इथे अंत झालाय. विवेकचा विकेट गेल्यानंतर एक जल्लोष आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, कारण विवेकच्या विकेटचं महत्व अपोजिट टीमला अर्थात कुमटे संघाला माहिती आहे. हा जर फलंदाज शेवटच्या क्षणापर्यंत थांबला तर मात्र मोठी धावसंख्या उभी करू शकला असता, परंतु विवेकची विकेट गेल्या त्यानंतर आनंदमय वातावरण आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पहिला धक्का 13 या अंकावरती वैभव रुळे टीमला. शैलेश न्यू बॅटर स्ट्रायकर एंड वरती. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर विकेट्स घेतली आहे. रोहित सांगतोय हम भी किसी से कम नहीं है. ऑन साइडला चेंडूला वळवलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. पहिली धाव अगदी वेगात आली आहे. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला जातोय, परंतु नकार दिला जातोय. अमोल शिंदेच्या माध्यमातून कोणत्या प्रकारची रिस्क मात्र उचलली जात नाहीये, कारण या अगोदरच्या चेंडूवरती विकेट्स गेली आहे. इथे मात्र एक चांगल्या पार्टनरशिपची आवश्यकता आहे. अमोलला ते माहिती आहे आणि अमोलने त्या धावेला नकार दिला. धावसंख्या 1 ने पुढे सरकताना पाहायला मिळेल. 14 या अंकावरती करंट रन रेट आपण पाहू शकाल 9.33च्या सरासरीने रुळे संघ फलंदाजी करतो. एकंदरीत धावसंख्येचा फळक 14 या अंकावरती. 3 चेंडूचा खेळ झाला. आणखीन एक दर्जेदार चेंडू अक्रॉस दी लाईन खेळण्याचा प्रयत्न, शफल झाले होते, ऑनसाइड मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु मी गोलंदाजाचं कौतुक करेन. मोमेंटम चेंडू हाताळला गेला आणि ऑफस्टंप पासून थोडासा दूर ठेवला गेला आणि अमोल शिंदेला तिथे मात्र बंदिस्त करून ठेवलं. 14 धावा धावफलकावरती. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे कुमटे संघाकडून. रोहित राईट मोर द विकेटने षटकातला पुढचा चेंडू अकुट टप्प्याचा चेंडूला लॉफ्ट केला. ऑन साइडला मिडॉनकडे क्षेत्ररक्षक आहेत आणि त्या ठिकाणी सातत्याने मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहेत. सिंगल इथे देखील मिळेल. या सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळेल. एकंदरीत 15 धावा धावफलकावरती. पहा किती जबरदस्त गोलंदाजी रोहितने केली. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, परंतु स्वतःवरती त्याने आत्मविश्वास ठेवला. आत्मविश्वासाने त्याने गोलंदाजी केली आणि शेवटच्या 4 चेंडूवरती फक्त 2 धावा दिल्या. अंतिम चेंडू यावेळेला बिग हिट सक्सेसफुल होतील. षटकार येईल. फलंदाज शैलेश शिंदेच्या बॅट मधून हा धमाका, हा ब्लास्ट पाहायला मिळाला. अतिशय सुंदर षटकार आणि या षटकाराकरिता बंड्या भाऊ यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं कॅश प्राइज फलंदाज शैलेश शेलारसाठी. शैलेश शिंदे फलंदाजी करतायत आणि त्यांच्याकरिता हे मात्र 200 रुपयाचं कॅश प्राइज. धावसंख्येचा फळक या षटकाराच्या साहाय्याने 2 षटकाच्या समाप्तीनंतर 21. पहिला षटकार या आजच्या दिवसातील आपण पाहिला. फलंदाज शैलेशच्या बॅटमधून खूप चांगला स्ट्रोक होता, फटक्यामध्ये ताकद होती आणि खऱ्या अर्थानं फलंदाजासाठी तो मेजवानीचा चेंडू होता आणि जिथे जिथे मात्र खराब चेंडू मिळतील तिथे मात्र फलंदाज जरूर त्याचा फायदा उचलतील. तिसरं षटक गोलंदाजीसाठी विकास येतो. विकास जाधव इथून मात्र गोलंदाजी करताना पाहायला मिळतील. स्ट्रायकर एंड वरती सलामीवीर फलंदाज अमोल शिंदे आहेत, ज्यांनी आतापर्यंत चेंडूचा सामना केलाय 6 आणि धावा जमा केल्यात त्या मात्र 4. स्ट्रगल करताना पाहायला मिळालेत. बॅकफुटवरती येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, इथे मात्र मिस टाइम स्ट्रोक. धावचीची संधी गमावली गेली. काही क्षणासाठी वाटत होतं की अमोल शिंदे आता माघारी परततील की काय, परंतु तिथे मात्र स्पर्श झाला नाही आणि तिथे मात्र मिळेल सिंगल. या सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पुढे सरकताना 22 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती असताना पहिल्या चेंडूवरती सिंगल आली आहे, स्ट्राईक रोटेट झाली आणि त्यानंतर शैलेश शिंदे ज्याने 2 चेंडूचा सामना केलाय आणि 7 धावांचं योगदान दिलंय, ज्यामध्ये एक षटकार आपण पाहिला. पुढचा बॉल क्रॉस दी लाईन खेळण्याचा प्रयत्न, शरीरावरती ब्रश केलाय, लेग B4 पायचित मात्र इथे बाद होतोय. फलंदाज शैलेश शिंदेच्या खेळीचा इथे अंत होईल. विकेट्स क्रमांक 2 22 अंकावरती. दुसरा धक्का बसतोय रुळे वैभव संघाला. आता मात्र कुठेतरी बॅकफुटवरती येताना पाहायला मिळतोय. सकाळचं सत्र आहे, थोडंसं वातावरण देखील दमट आहे, परंतु फायटिंग टोटल पर्यंत पोहोचायचं असेल तर इथून चांगली फलंदाजी करावी लागेल.
22 धावा धावफलकावरती आहेत. 2 विकेट्स गमावले आहेत. पहिल्या चेंडूवरती सिंगल आणि त्याचनंतर एक चांगला निर्णय पंचांनी पोहोचवला. अगदी स्टंपच्या मधोमध येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, मिडल ऑफ द स्टंप, आणि तिथून मात्र पंचांनी पायचीत घोषित केलं. आणि की खेळ कोणताही असू द्या, पंचांना आपण दैवत म्हणतो आणि त्या दैवताच्या निर्णयाचा स्वीकार करणं हे तुमचं आमचं कर्तव्य आहे आणि तेच फलंदाजाने मैदानाच्या आतमध्ये केलं. नवीन फलंदाज विनायक शिंदे, अनुभवाचा हा खेळाडू, एक्सप्रेस यांच्याकडे देखील आहे. गोलंदाज सज्ज विकास, आणखीन एक दर्जेदार चेंडू इथे मात्र हाताळला गेला. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून जाईल, सिंगल मिळेल. या सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळते. 23 धावा धावफलकावरती. 2 विकेट्स गमावले. पहिली विकेट विवेकची, त्यानंतर फलंदाज शैलेश. मात्र 2 हार्ड हिटर फलंदाज बाद झाल्यानंतर 2 फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. दोन्ही खेळाडूंकडे खूप मोठा अनुभव आहे. विनायक शिंदे अनेक वर्षांपासून टेनिस क्रिकेट खेळतात. अमोल शिंदे यांच्याकडे देखील खूप मोठा अनुभव आहे. आता मात्र या अनुभवाच्या गाभाऱ्यामध्ये खऱ्या अर्थाने हात टाकावून मात्र फटकेबाजी करावी लागेल. फटका दमदार आहे परंतु मिसटाइम आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतील. आणखीन एक धक्का वैभव रुळे संघाला. एका गड्या मागे एक गडी बांधून डगआउटच्या रस्त्याला जाताना आपल्याला पाहायला मिळतात. 23 अंकावरती तिसरा धक्का. जबरदस्त पकड निर्माण केली या मॅच मध्ये. JMCC कुमटे संघाने टॉस खूप महत्वाचा होता. टॉस मात्र जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला आणि हा निर्णय त्यांच्या बाजूने आतापर्यंत वळताना पाहायला मिळाला. निर्णय मात्र खूप महत्वाचा असतो टॉस जिंकल्यानंतर आणि तो मात्र निर्णय लागला होता टीम कुमटे संघाच्या बाजूने. आणि अशा स्थितीमध्ये खूप चांगली गोलंदाजी पहा. पहिलं षटक हाताळलं होतं आकाशने, त्याने मात्र फक्त 9 धावा खर्च केल्या. रोहित ज्यानं मात्र एक खूप मोठी विकेट घेतली, त्याने 12 धावा खर्च केल्या. आणि या षटकामध्ये विकासने दमदार गोलंदाजी करत 2 विकेट्स टिपल्या. नवीन फलंदाज प्रवीण, फुलटॉस चेंडू ऑन साइड लास्ट लिमिट ऑन मध्ये थोडीशी फंबलिंग पाहायला मिळाली. इथे आत्महत्या केली आहे. एक बाजूने विकेट जात होत्या, तिथे थांबणं गरजेचं होतं प्रवीणला. ही चुकी पाहायला मिळाली आणि या चुकीचा मोठा फटका बसतोय टीम रुळे संघाला. 23 या अंकावरती हा 4था फलंदाज बाद झालाय. कॉल कॉम्बिनेशन चुकीचं पाहायला मिळालं. सिलिमी डाऊन मध्ये खूप चांगला क्षेत्ररक्षण, चांगल्या एंड वरती फेकी यष्टी रक्षकाने कोणती प्रकारची चुकी केली नाही. ज्या क्षणाला चेंडू त्याच्या हातामध्ये फेकला गेला त्याच क्षणाला मात्र चेंडू स्टंपला लावला गेला आणि प्रवीण शिंदेची मात्र खेळीचा तिथे अंत केला गेला. खूप चांगली क्षेत्ररक्षणाची रचना, खूप चांगली गोलंदाजी, विकेट टू विकेट गोलंदाजी केली जाते. धावसंख्या 23 वरती 4 फलंदाज बाद. तिसरं षटक मार्गस्थ असताना अंतिम चेंडू शिल्लक आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हेमंत शिंदे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. 5 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या धावफलकावरती आहे 23 धावा. अशा सिच्युएशन्स मध्ये एक अनुभवी खेळाडू पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये हेमंत शिंदे, जंबो सर या नावाने त्यांना मात्र संबोधलं जातं. संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये जंबो या नावाने या खेळाडूला ओळखलं जातं, जाणलं जातं असा खेळाडू. इथे मात्र फटका दमदार आहे. गॅप सिलेक्शन देखील खूप चांगलं आहे. या मोमेंटम वरती हात खूप चांगला चौकार येतोय ज्याची सक्त गरज होती टीम रुळे संघाला आणि तो आलाय फलंदाज हेमंत शिंदे यांच्या बॅट मधून. या चौकाराकरिता बंड्या भाऊ यांच्याकडून पुन्हा एकदा 100 रुपयाचं कॅश प्राइज हेमंत शिंदे यांना मात्र दिलं जाईल. एकंदरीत धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल 3 षटकांच्या समाप्तीनंतर 27 लॉट्स ऑफ 4 विकेट्स. 4 विकेट्स गमावल्या. आघाडीचे फलंदाज अगदी स्वस्तात बाद झाले परंतु मिडल ऑर्डर मध्ये आता हेमंत आल्या ज्यांच्या बॅटमधून एक चौकार लगावला आणि एक सकारात्मक धावसंख्येपर्यंत जाऊन पोहोचलाय टीम रुळे वैभव संघ. अशा पद्धतीची फलंदाजीची आवश्यकता. अमोल शिंदे जे सलामीला फलंदाजीला आले होते अजून देखील मैदानाच्या आतमध्ये, परंतु पहिल्या चेंडूपासून ते मात्र संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळाले. कोणत्या प्रकारचा मोठा फटका त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत पाहायला मिळाला नाहीये. एकंदरीत 7 चेंडूंचा त्याने सामना केलाय आणि 5 धावांचे योगदान दिलंय. एक मोठा खेळाडू या मॅच मध्ये स्ट्रगल करताना पाहायला मिळाला. 3 षटकांचा खेळ संपलाय. 27 धावा धावफलकावरती आणि स्लॉग ओव्हर मध्ये गोलंदाज आणला जातोय. गोलंदाज संदीप इथून मात्र गोलंदाजी करताना पाहायला मिळतील. अमोल शिंदे इथून मात्र अटॅक करतील का, आक्रमण करतील का. स्लॉग ओव्हर आहे. या इनिंग्स मधलं शेवटचं षटक आहे. अकुट टप्प्याचा चेंडू हुक केलाय. चेंडूला मिसटाइम स्ट्रोक. चेंडू पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचलेत
आणखीन एक धक्का, अमोल शिंदेच्या खेळीचा इथे होईल अंत. विकेट क्रमांक 5, निम्मा संघ परतीच्या प्रवासाला. तर टॉस साठी मी आमंत्रित करेन आमच्या टॉस बॉक्स मध्ये JMCC कलमगाव आणि वाळणे 11A दोन्ही संघाचे कर्णधार टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. हाफ इनिंग नंतर आपला टॉस केला जाईल. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर टॉस बॉक्स मध्ये हजर राहा. JMCC कलमगाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये वाळणे 11A. अर्थात इथून मात्र अमोल शिंदेची विकेट्स गमावले, 5 विकेट्स गमावले आहेत. पहिल्या चेंडूवरती यश संपादित करत असताना गोलंदाज संदीप जाधव, नवीन फलंदाज सचिन शिंदे येतात. या स्पर्धेसाठी खूप सारी मेहनत यांनी घेतली आहे. असा फलंदाज स्ट्रायकर एंड वरती न्यू बॅटर सचिन शिंदे. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 27 धावा धावफलकावरती आहेत. काही रणनीती असेल सचिन शिंदेची, ज्या पद्धतीनं गोलंदाजी करतायत संदीप जाधव, अनुभवी खेळाडू आहेत. इथे मात्र चेंडू पाहिलं तर डिक्लर झोन क्षेत्रामध्ये लेग बाईटचा इशारा होतोय पंचांच्या माध्यमातून. 1च्या साहाय्याने धावसंख्या पुढे सरकताना 28 धावा धावफलकावरती आहेत. खूप चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत JMCC कुमटे संघाची. या इनिंग्स मध्ये आपण पाहिलं तर 2 चौकार, धाव नाहीये का? ओके, थँक्यू. 27 धावा धावफलकावरती असतील. चेंडूचा खेळ झालाय 2. संदीप जाधव षटकातला पुढचा चेंडू ओव्हर द विकेटने. आणखीन एक चांगला चेंडू दर्जेदार इथे हाताळला गेला. आणखीन एक डॉट चेंडूची सांगता होती. खूप चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते कुमटे संघाच्या गोलंदाजांकडून. एकंदरीत धावसंख्येचा फरक तुम्ही पाहू शकाल, 27 धावा. 3 चेंडूचा खेळ झाला, परंतु इथून जंबो सर यांना मात्र कान मंत्र देणं खूप गरजेचं आहे, कारण अनुभव तुमच्या पाठीमागे आहे. त्या अनुभवाचा तुम्हाला वापर करायचा आहे. हा ट्रॅकर चेंडू इथून मात्र पाहिलं तर फुल्लर लेनचा चेंडू, हाईट फॅक्टर विमरचा इशारा होतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक 1+1 ही चुकी केली आहे गोलंदाजानं. एक बाजूने गोलंदाजी चांगली होत होती आणि त्या सिच्युएशन्स मध्ये अशा पद्धतीने चेंडूची हाताळणी करणं म्हणजे खराब संकेत म्हणावं लागेल. 2 धावा इथे येतील. धावसंख्या 2 ने पुढे सरकताना 29. येणारा चेंडू फ्रीडचा आहे. 3 चेंडूचा खेळ अजून देखील शिल्लक आहे, परंतु हेमंत शिंदे इथून हात खोलतील का? कारण त्यांच्याकरिता ही मेजवानी आहे. येणारा चेंडू हा मात्र फ्रीडचा, ज्यामध्ये फलंदाजाला मुभा असते एक मोठा स्ट्रोक खेळण्याची. तो मोठा स्ट्रोक खेळला जाईल का? 29 धावा धावफलकावरती आहेत. षटकातले 3 चेंडू अजून देखील शिल्लक आहेत. येणाऱ्या 3 चेंडूवरती आगाज केला तर एक फायटिंग टोटल राहील. अकुट टप्प्याचा चेंडू तर हुक केलाय, टॉप एज आहे, परंतु चेंडू फ्रीडचा आहे. एक धाव इथे मात्र मिळेल. या सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळते 30 धावा धावफलकावरती. शेवटचे 2 चेंडू इथून मात्र शिल्लक आहेत. खूप चांगली गोलंदाजी, खूप चांगला निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा, परंतु सकाळचं सत्र आहे, इथे रिझल्ट काही येऊ शकेल. पुढचा बॉल यावेळेला चेंडूला सोडून दिलं गेलं आणि त्यानंतर एक धाव इथे मात्र कंप्लीट केली गेली. 22 ची धाव या ठिकाणी मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरकताना पाहायला मिळेल. 31. 31 धावा या धावफलकावरती आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. तब्बल 5 विकेट्स गमावले. निम्मा संघ परतीच्या प्रवासाला गेलाय. स्ट्रायकर एंड वरती आपल्याला फलंदाज हेमंत शिंदे. अंतिम चेंडू संदीप जाधव यांचा. एकंदरीत 31 धावा ह्या धावफलकावरती आहेत. उलटा चेंडू ऑन साइडला उडवून दिलाय. चेंडू थांबणार नाहीये, निघून जाईल. एक टप्प्या केली सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी. नशिबाचा चौकार या मोमेंटवर वरती पाहायला मिळतोय हेमंत शिंदे यांच्या बॅटमधून. आणखीन 100 रुपयाचं कॅश प्राइज बंड्या भाऊ यांच्या माध्यमातून या चौकारासाठी. तर या ठिकाणी फर्स्ट इनिंग कंप्लीट होते. धावसंख्या 35 धावा धावफलकावरती आहेत. 24 चेंडू आणि सामना जिंकण्याकरिता आवश्यकता आहे 36 धावांची. चला टॉस साठी आम्ही आमंत्रित करतोय JMCC कलमगाव आणि वाळणे 11A. धन्यवाद. ज्यांचा आवाज तुम्ही समालोचन कक्षामधून ऐकलात, प्रवीण शिंदे सरांना तुम्ही या सामन्यामध्ये ऐकत आहात. आपण पुढील सामन्याच्या नाणेफेकीच्या कौलकडे वळत आहोत. कळमगाव विरुद्ध वाळणे 11A असा हा सामना यानंतर होत आहे. आपण रिपोर्टिंग करा दोन्ही संघनायक. दोन्ही संघनायकांना विनंती आहे की आपण अधिकचा वेळ न घेता आपण रिपोर्टिंग करा. यानंतर सामना आपला आहे. कळमगाव विरुद्ध वाळणे 11A असा सामना आपण खेळवत आहोत. दोन्ही संघनायकांना विनंती आहे की आपण नाणेफेकीच्या कौलसाठी अगदी लगोलग या. चला टीम कळमगाव आपण रिपोर्टिंग करा. टीम वाळणे 11A
पहिला डाव संपलेला आहे आणि या पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर आपण प्रत्येक सामन्याचा नाणेफेकीचा कौल करत आहोत. त्यासाठी विनंती आहे की आपण रिपोर्टिंग करा. आपला टॉस होत आहे. टीम कळमगाव विरुद्ध वाळणे 11 असा यानंतरचा आहे सामना. तुम्ही पाहत आहात आई सोमजाई माता चषक 2023 पर्व क्रमांक 5 आणि आजचा दिवस दुसरा, अर्थात आजचा शेवटचा दिवस या स्पर्धेचा. चला टीम कळमगाव वाळणे 11 आपण रिपोर्टिंग करा. आपला टॉस आहे. कळमगाव आपण या, आपण टॉस करतोय. अधिकचा वेळ घेऊ नका. आपण टॉस करूया. महत्वपूर्ण टॉस आहे. आजच्या गट ब मधला पहिल्या फेरीचा हा शेवटचा सामना होईल. कळमगाव विरुद्ध वाळणे 11 असा हा टॉस आहे, असा हा नाणेफेकीचा कौल आहे आणि तो कौल आता आपण प्रेझेंटेशन बॉक्स मधून करत आहोत. आणि वाळणे 11 नाणेफेकीचा कौल मागतील आणि आपण हा नाणेफेकीचा कौल करूया. कॉइन आपण स्पिन करूया. छापा हा कॉल आहे आणि छापा आलेला आहे. वाळणे 11 नाणेफेकीचा कौल जिंकताय. प्रथमतः काय स्वीकारताय? प्रथमतः आम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारू. क्षेत्ररक्षण स्वीकारताय. समोर टीम कळमगाव आहे. कुठपर्यंत रोखण्याचा मानस या पहिल्या डावामध्ये ठेवताय? ग्राउंड एवढं छान आहे, जास्तीत जास्त रन बनण्याची शक्यता आहे, पण आम्ही कमीत कमी रन देऊ. स्पर्धेबद्दल कशा भावना आहेत? रुळेगावची स्पर्धा, रुळेगावची स्पर्धा म्हणजे अप्रतिमच असते. तुम्हाला माहीत असेल की टेनिसमध्ये एक गाव 11 जेव्हापासून आले तेव्हा सर्वात प्रथम टुर्नामेंट ऑर्गनाईज केली ती वैभव रुळेने. निश्चित ह्या भावना होत्या वाळणे 11च्या. आपण कळमगावकडे बोलूया. कळमगाव नाणेफेकीचा कौल राहिला नाही, परंतु जिंकला असता तर तुम्ही काय स्वीकारलं असतं? गोलंदाजी जिंकलं. परंतु आता फलंदाजी करायची आहे. कशा प्रकारची रणनीती आखताय? खूप चांगलं आहे आणि चांगले नियोजन तुम्ही केलेलं आहे, एकदम मस्त एकदम. आणि फलंदाजी जरी केली असती तरी 50च्या आसपास आम्ही पोचवले असते. निश्चित अधिकचा वेळ न घेता खूप साऱ्या शुभेच्छा कळमगाव आणि वाळणे ला आपण देऊया आणि मान्यवरांचा आपण आभार मानून अधिकचा वेळ न घेता आपण पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये वळूया आणि ऐकूया या दुसऱ्या डावाची थरारमय कहाणी. प्रवीण शिंदे सरांची वाणी. धन्यवाद निलेश मर्डेकर सर. जाऊया मॅचकडे. दुसऱ्या डावाला इथून सुरुवात झाली आहे. 36 धावांचं आव्हान ठेवलं आहे आणि त्याच्या उत्तरार्धामध्ये पाहिलं तर इथून काय घडले देखील पाहावं लागेल. तर विकेट आली. पंच या चेंडूवरती रन आहे का? नाही आहे. थँक्यू. तर इथून मात्र विकेटचं पतन झालं आहे आणि पहिला धक्का बसतोय या ठिकाणी. यस, विकेटसाठी मात्र 200 रुपयाचं कॅश प्राइज इथून मात्र बंड्याभाऊ यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलं जातं. एकंदरीत धावसंख्येचा फळक कोणत्या प्रकारचा? एक धाव आली आहे धावफळकावरती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सागर एंटर होत आहेत. खूप चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. तर धावफळकावरती धावा नाही आहेत. गोलंदाज सज्ज. यावेळेला आणखीन एक दर्जेदार चेंडू. काय गोलंदाजी आहे. गुडलँड स्पॉट वरती चेंडू पडल्यानंतर मात्र थोडासा बाउन्स होता, उसळी घेतोय, स्विंग अँड मिस. हलकासा काटा देखील बदलला गेला. खूप चांगली गोलंदाजी हेमंत शिंदे यांच्या माध्यमातून. अनुभव काय असतो तो दाखवला होता. आणखीन एक मिस टाइम स्ट्रोक. विकेटचं पतन होईल का? नो डाऊट. आणखीन एक धक्का
या ठिकाणी JMC कुमटे संघाला सागर या ठिकाणी बाद होतोय. या ठिकाणी आदरणीय बंड्या भाऊ यांच्या माध्यमातून आणखीन 200 रुपयाचं कॅश प्राइज. अगदी जंबो सर यांचे पाठी राखे आहेत, खंदे समर्थक आहेत. नवीन फलंदाज आकाश मैदानाच्या आतमध्ये इंटर होत आहेत. अगदी विचार केला तर कोणत्या प्रकारची धाव नाहीये धावफलकावरती आणि त्यानंतर 2 विकेट्स, म्हणजे अर्थातच लो स्कोरिंगची मॅच होती, परंतु वैभव रुळे सांगतोय की अशा पद्धतीचे सामने देखील आम्हाला जिंकता येतात आणि तेच मैदानाच्या आतमध्ये चित्र पाहायला मिळत आहे. सरपंच आहेत रुळे गावचे, आपलं मोस्ट वेलकम, सहर्ष स्वागत. आणखीन एक दर्जेदार चेंडू. काय गोलंदाजी आहे. जीवनामध्ये तुमच्या मागे अनुभव असेल तर मात्र त्या अनुभव असेल तर नक्कीच तुम्हाला मात्र विजयापासून कोणी रोखणार नाहीये. आणि जंबो सर तेच करत असताना मैदानाच्या आतमध्ये तब्बल 5 चेंडू इथे मात्र डॉट काढलेत. शेवटचा चेंडू डॉट निघाला तर 500 रुपये. इथे मात्र सन्मान दिला गेलाय आणि खऱ्या अर्थाने इथे सिंगल आली आहे. पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल 2 गडी बाद 1 अशी धावसंख्या पाहतोय. JMCC कुमटे संघ बॅकफुटवरती जाताना पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलाय गोलंदाज हेमंत शिंदे उर्फ जम्बो याने. ओल्ड इज गोल्ड का म्हणतात, जुनं ते सोनं का संबोधलं जातं, त्याचं जिवंत उदाहरण तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. असं वाटत होतं की डावाची सुरुवात कुठेतरी चांगली पाहायला मिळेल, परंतु JMC कुमटे संघ कुठेतरी पहिल्या षटकामध्ये बॅकफुटवरती राहिला आणि याला मात्र कारणीभूत म्हणजे एकमेव गोलंदाज खऱ्या अर्थानं हेमंत शिंदे यांनी केलेली भेद गोलंदाजी. समीकरण इथून मात्र उरलं आहे 18 चेंडूमध्ये धावा काढायच्या आहेत, त्या मात्र 35 रिक्वायर्ड रन रेट आपण पाहू शकाल. एकंदरीत .67 सरासरीने मात्र हे आव्हान गाठायचं आहे टीम कुमठे संघाला. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाची अखेरीस धावसंख्या 1 या अंकावरती अशा कंडिशन्समध्ये षटक क्रमांक 2 घेऊन येतोय गोलंदाज विवेक शिंदे. फलंदाजीमध्ये अपयशी ठरला होता, आता मात्र गोलंदाजीसाठी तो सज्ज झाला आहे. काही घडू शकेल, मॅच ऑन आहे, मॅच संपलेली नाहीये. एक चांगली पार्टनरशिप आणि इथून मात्र एक चांगली पार्टनरशिप झाली तर कुमठे संघ विजयाच्या दिशेने आगेकूच करू शकेल. पहिला बॉल विवेक शिंदेचा. आता खूप चांगलं क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय वैभव रुळे संघाच्या माध्यमातून. क्लोज यष्टीरक्षण देखील पाहायला मिळतंय विनायक शिंदे यांच्या माध्यमातून. अनुभवी खेळाडू आहेत. पहिला बॉल यावेळेला मात्र अकूट टप्प्याचा चेंडू मात्र ऑफसाईड क्षेत्राकडे खेळून काढला जातोय. सिंगल इथे मात्र मिळेल. या सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळते. एकंदरीत धावफलकावरती 2 धावा, परंतु सिंगलने काही एक बिघडणार नाहीये कारण रिक्वायर्ड रन रेट आहे हा मात्र 12च्या सरासरीने चालायचा आहे. 36 धावांचा आव्हानाचा पाठलाग करताना कुठेतरी मात्र बॅकफुटवरती आलाय कुमटे संघ. दुसऱ्या क्रमांकाचा षटक मार्गस्थ असताना विवेकने पहिला चेंडू थोडासा अखूट टप्प्याचा टाकला होता. ऑफसाईड क्षेत्रामध्ये चेंडूला मात्र ढकलला गेला. सिंगल त्या ठिकाणी आली आणि एकंदरीत धावसंख्या 2 वरती. पुढचा चेंडू विवेक शिंदेचा ओव्हर द विकेटने. यावेळी बॅकफुटवरती येऊन सरळ बॅटने मात्र पाहिलं तर लॉंग ऑफकडे क्षेत्ररक्षक आहेत अमोल शिंदे त्या ठिकाणी उपस्थित होते. फक्त मिळेल ती सिंगल. खूप चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतं. धावसंख्या 1 ने पुढे सरकताना पाहायला मिळेल 3 अंकावरती. परंतु इथून मात्र विजय संपादित करायचा असेल तर 2 पैकी 1 फलंदाजाला आपले हात खोलावे लागतील. अर्थात 1 फलंदाजाला अटॅकिंग फलंदाजी करावी लागेल. 3 धावा धावफलकावरती विवेक शिंदे ओव्हर द विकेटने पुढचा बॉल घेऊन जाईल. स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न, पंचांकडे जोरदार अपील, परंतु पंच सहमत नाही. चेंडू डिक्लेअर झोन क्षेत्रामध्ये निघून जाईल. सिंगल जाधव स्ट्रायकर एंड वरती आहे. आकाश जाधवची विकेट या मॅच मध्ये खूप महत्वाची असणार आहे, परंतु आतापर्यंत जी भेदकता दाखवली आहे गोलंदाजीमध्ये रुळे संघाच्या गोलंदाजाने वाखाणणे आहे, कारण कौतुक करावं तितकं कमी आहे. खूप चांगली गोलंदाजी त्यांची राहिली आहे. विवेक शिंदे पुढचा बॉल घेऊन आकाश जाधवच्या विरोधामध्ये.
यावेळेला स्लॉग हिट केलाय. मिस टाइम स्ट्रोक आहे की काय, आणि त्या ठिकाणी मात्र झेल टिपला गेलाय आणि फलंदाज त्या ठिकाणी बाद होतोय. आकाश जाधव एक मोठ्या फलंदाजाची विकेट तिथे मात्र गमावली आहे आणि त्यानंतर आनंदमय वातावरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. खूप चांगला झेल टिपला त्या ठिकाणी डीप मध्ये. शशिकांत शिंदे त्या ठिकाणी उपस्थित होते. 100 रुपयाचं कॅश प्राइज बंड्या भाऊ यांच्या माध्यमातून गोलंदाज विवेक शिंदेसाठी मात्र दिलं जाईल. पारितोषिकांचा वर्षाव केला होता. खंदे समर्थक आहेत, खंदे पाठीराखे आहेत. आणि मित्रांनो, खऱ्या अर्थानं ज्यावेळेस तुम्ही तुमच्या गावासाठी खेळत असता त्यावेळेला तुम्हाला खरा आधार कोणाचा असतो तर तुमच्या प्रेक्षकांचा. तुमच्या मागून जे प्रेक्षक तुम्हाला प्रोत्साहन वाढवण्याचं काम करत असतात, खऱ्या अर्थानं त्यांना नंतर मी कौतुक करेन. 4 धावा धावफलकावरती 3 विकेट्स गमावल्या आहेत. खूप चांगली गोलंदाजी विवेक शिंदेची देखील राहिली आहे. किशोर न्यू बॅटर. लोअर फुलटा चेंडू ऑन साइडला ड्राइव्ह केला अलॉंग दी कार्पेट. डीप मध्ये क्षेत्ररक्षक. पहिली धाव आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी होतील आणि त्याचनंतर चेंडू जातोय डिक्लर झोन क्षेत्रामध्ये. 2+1 एकंदरीत 3 धावा इथे मात्र मिळतील. या 3 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल 7 धावा. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. शेवटचा चेंडू शिल्लक. या षटकातील 36 धावांचं आव्हान ठेवलं होतं, परंतु पहिल्या षटकामध्ये काय दमदार गोलंदाजी राहिली हेमंत यांची. आणि त्याचनंतर विवेक शिंदेने देखील अगदी त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून टिचून गोलंदाजी केली आहे. कोणत्या प्रकारचा मोठा फटका मारण्याची संधी दिली जात नाहीये. मिडल ऑर्डरमध्ये 2 फलंदाज आपण पाहतोय, किशोर आणि त्याच्या साथीनं सूरज जाधव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. 13 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावांची गरज आहे एकंदरीत 29. मॅच संपलेली नाहीये कारण अजून देखील मॅच आहे कुमटे संघाच्या हातामध्ये. परंतु किशोर आणि त्याच्या साथीनं सूरज या दोन्ही फलंदाजाला त्या पद्धतीची फलंदाजी करावी लागेल, दमदार फलंदाजी करावी लागेल. 13 चेंडूमध्ये 29 धावांचं आव्हान आहे इथून पुढे. शेवटचा चेंडू विवेक शिंदेचा ओव्हर द विकेटने. स्ट्रायकर एंड वरती फलंदाज किशोर आहे. अकुटाप्याचा चेंडू लॉफ्ट केलाय लॉंग ऑन कडे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. आणखीन एक धक्का. विकेट क्रमांक 4. इथून मात्र फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल किशोरच्या खेळीचा इथे अंत होतोय नो डाऊट. इथून मात्र एक दानशूर व्यक्तिमत्व आपण पाहतोय. बंड्या भाऊ यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं कॅश प्राइज पुनश्च एकदा विवेक शिंदेला या ठिकाणी दिलं जाईल. परंतु ज्यावेळेला आपण गोलंदाजांना पारितोषिक लावतो तितकंच तेवढंच सहकार्य क्षेत्ररक्षकाचं देखील आहे, तितकी मेहनत क्षेत्ररक्षकाची देखील आहे. अर्थात क्षेत्ररक्षकाला देखील आपण कॅश प्राइज लावलं तर अधिक बरं होईल. कोणत्याही खेळाडूने 3 चेंडूवरती 3 विकेट्स टिपले अथवा मिडन ओव्हर काढली तर तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे बंड्याभाऊंच्या माध्यमातून. 2 षटकांचा खेळ संपलाय. 7 धावा धावफलकावरती 4 विकेट्स गमावल्या आहेत. 12 चेंडू आणि विजयाकरिता इथून मात्र 29 धावांची आवश्यकता आहे. नेक्स्ट मॅच, बिगेस्ट मॅच, मोठी मॅच आपल्या भेटीला येईल. JMCC कलमगाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये वाळणे 11A. एक बिग शो, मोठी मॅच आपल्या भेटीला येईल. पहिला बॉल और पिच होता. डाऊन दी ग्राउंड खेळ आहे. लॉंग ऑफच्या डोक्यावरून A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. काय स्ट्रोक खेळला गेला. इन ॲट 6 नंबर 6व्या क्रमांकावरती आलेला हा फलंदाज आणि त्याने ठोकलाय हा षटकार. या 6 धावेने संघाची धावसंख्या भरारी घेत असताना पोहोचली आहे 13 या अंकावरती. और पिच चेंडू होता. गोलंदाज आपण पाहतोय त्या ठिकाणी प्रदीप शिंदेवरती. पहिल्याच चेंडूवरती आघात केला गेला. अजून देखील मॅच ऑन आहे. फलंदाज सांगतोय की आम्ही संघर्ष करू शकतो इथून पुढे देखील. सूरज जाधवच्या बॅट मधून हा धमाका, हा ब्लास्ट आपण पाहिला. 13 धावा धावफलकावरती. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर पुढचा बॉल. पुन्हा एकदा चेंडूला कट केलाय आणि त्यानंतर मात्र पाहिलं तर एक धाव आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि दुसरी धाव सुद्धा इथे मात्र कंप्लीट होत असताना धावसंख्या 2 ने पुढे सरकताना पाहायला मिळेल. एकंदरीत 15 धावा धावफलकावरती आहेत. थोडंसं महागडं षटक पाहायला मिळतं. अशा पद्धतीची फलंदाजी झाली तर कुमटे संघ विजयाच्या दिशेने आगेकूच करेल.
परंतु ज्या पद्धतीने सूरज फलंदाजी करतोय खूप चांगली फलंदाजी राहिले. अवघ्या 3 चेंडूचा सामना त्याने केलाय, 9 धावांचं योगदान दिलंय. अन्य फलंदाजांनी मात्र खराब कामगिरी केली आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवला, आउट ऑफ दी ऑफ स्टंप. एक्स्ट्रा रन मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकताना पाहायला मिळते. 16 धावा धावफलकावरती कमबॅक करत असताना टीम कुमटे संघ. वीस धावांची अजून देखील आवश्यकता. यावेळेला मात्र क्लोज एसटी रक्षण, खूप चांगलं एसटी रक्षण विनायक शिंदे यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. डॉट चेंडूची सांगता होती. कमबॅक करत असताना गोलंदाज. 9 चेंडू 20 धावांची आवश्यकता. एक मोठा स्ट्रोक, एक मोठा फटका खऱ्या अर्थानं जेएमसीसी कुमटे संघाला मॅच मध्ये घेऊन येईल. गोलंदाज सज्ज प्रदीप राईट मोद विकेटने गोलंदाजी करत असताना पुढे स्टेप अप होऊन खेळण्याचा प्रयत्न. धावचीची संधी गमावली जाईल. फलंदाज सुखरूपरित्या आपल्या क्रीज मध्ये पोहोचलाय. सिंगल इथे मिळेल. धावसंख्या सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या 17 वरती. 4 फलंदाज बाद झाले आहेत आतापर्यंत आणि एकंदरीत आपण विचार केला तर 8 चेंडू आणि 19 धावांची गरज. एक मोठा स्ट्रोक इथून मात्र कमबॅक करून देईल आणि एक चांगला चेंडू टीम रुळे संघाला मॅच मध्ये घेऊन येईल. रुळे टीमला देखील माहिती आहे क्रिकेट हा खेळ अनिश्चिततेचा आहे. इथे मात्र वर्चस्व प्रस्थापित करायचं असेल तर येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती आपल्याला मेहनत घ्यावी लागणार आहे. 8 चेंडू 19 धावा. स्ट्रायकर एंड वरती फलंदाज प्रशांत आहे. पुढचा बॉल प्रशांत करिता. कोणत्या टप्प्यावरती हा चेंडू हाताळला जाईल? सीमारेषेलगत आपण क्षेत्ररक्षण सजवलेलं पाहतोय. इथे मात्र अतिरिक्त बाउन्स केला गेलाय. पंचांचा योग्य तो डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. एक्स्ट्राच्या साहाय्याने धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळते. एकंदरीत 18 धावा. 8 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. गोलंदाज सज्ज प्रदीप शिंदे ओव्हर द विकेटने गोलंदाजी करत असताना इथून काय घडलंय तर इथून मात्र फलंदाज एसटी चितवतोय. खूप चांगलं एसटी रक्षण पाहायला मिळालं विनायक शिंदे यांच्या माध्यमातून. फलंदाज बाद. नक्कीच खूप चांगलं एसटी रक्षण पाहायला मिळालं. आपण टीव्ही स्क्रीनवरती रिप्ले मध्ये देखील पाहू शकता. फलंदाज शफल झाले होते आणि पुढे सरकले होते आणि त्यानंतर पहा क्षणामध्ये हा चेंडू मात्र हातामध्ये घेतला आणि स्टंपला त्याचा संपर्क केला. खूप चांगलं एसटी रक्षण विनायक शिंदे यांच्या माध्यमातून. हे क्रेडिट जाईल विनायक शिंदे यांना कारण मेहनत त्यांची होती. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 18 धावा 5 विकेट. निम्मा संघ परतीच्या प्रवासाला गेलाय. 5 फलंदाज बाद झाले. डगआउट मध्ये जाऊन बसले आहेत. अशा स्थितीमध्ये नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. रवींद्र जाधव मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. विजयाकरिता आता आवश्यकता राहिली आहे 7 चेंडू आणि 18 धावा. बंड्या भाऊ यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं कॅश प्राइज. 7 चेंडू 18 धावा. नवीन फलंदाज स्ट्रायकर एंड वरती रवींद्र. यावेळेला चेंडूला कट केलाय. चेंडू डिक्लेअर झोन क्षेत्रामध्ये सिंगल मिळेल. या सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या 1 ने पुढे सरकताना पाहायला मिळेल. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा. मी मगाशीच उल्लेख केला होता टीम वैभव रुळे संघाची फलंदाजी जरी चांगली झाली नसेल तरी गोलंदाजी त्यांची मजबूत आहे आणि ते या मॅच मध्ये पाहायला मिळालं. आणि या संपूर्ण मॅचचं जर क्रेडिट कोणाला जाईल तर जंबो सर यांना. कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी. फक्त 1 धाव खर्च केली आणि तिथून मात्र बॅकफुटवरती नेऊन ठेवलं गेलं टीम कुमटे संघाला. 6 चेंडू 17 धावा. इथून मात्र स्लॉग मध्ये कोणता गोलंदाज गोलंदाजीसाठी? प्रवीण शिंदे गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. 6 चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. खूप सारा अनुभव त्याच्या पाठीशी आहे. अनेक वर्षांपासून आपण त्याला टेनिस क्रिकेट खेळताना पाहिलंय. आपल्या गावासाठी अनेकदा त्याने मोठमोठ्या स्पर्धेमध्ये विजेतेपद पटकावून दिलंय असा अष्टपैलू खेळाडू प्रवीण शिंदे इथे मात्र गोलंदाजी ट्रॅकवरतून सज्ज झालाय. 6 चेंडूमध्ये 17 धावा काढायच्या आहेत. नक्कीच आई सोमजाई माता चषक 2023 निश्चित केएसकेची ही 8वी स्पर्धा तुमच्या आमच्या भेटीला आली आहे आणि या स्पर्धेचा आज शेवटचा गोड दिवस आपण पाहतोय. ग्रँड फिनाले मेगा फायनल देखील आज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळेल. 6 चेंडूमध्ये 17 धावा काढायच्या आहेत. या धावा कोणत्या पद्धतीने डिफेन्स केल्या जातील? या धावांपासून रोखलं जाईल का? पुढे स्टेप आउट झाले होते. वाईटचा इशारा जरूर येईल परंतु इथे विकेटचं पतन. आणखीन एक दर्जेदार यष्टी रक्षण पाहायला मिळालं विनायक शिंदे यांच्या माध्यमातून. विनायक शिंदेसाठी आता मात्र हे 100 रुपयाचं कॅश प्राइज. खूप चांगलं यष्टी रक्षण.
धावसंख्येचा फलक तुम्ही पाहू शकाल. धावफलकावरती 1च्या साहाय्याने पुढे सरकताना पाहायला मिळाली. 20 धावा धावफलकावरती. 6 चेंडूमध्ये धावा काढायच्या आहेत 16, परंतु दुसऱ्या बाजूने पाहिलं तर विकेट्स गमावलेत. तब्बल 6 विकेट्स गमावलेत. ही जमेची बाजू आहे. 20 या अंकावरती 6 फलंदाज बाद झाले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नितीनला इंटर केलं जातं. 6 चेंडू 16 धावा, मॅच ऑन आहे. परंतु अशा कंडिशन्स मध्ये आता ज्या वेळेला 5 ते 6 विकेट जातात त्यानंतर आपण समजतो की इथून मात्र गोलंदाजाची जी सुरुवात झाली आहे आणि ते देखील पाहायला मिळालं. चेंडूवरची नजर हटवली गेली. ऑनसाइड मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. स्विंग अँड मिस. लेग कटर चेंडूचा वापर केला जातोय. फलंदाज नितीनच्या विरोधामध्ये प्रवीणकडे तो अनुभव आहे. गुडलेन स्पॉटवरती सातत्याने चेंडू फेकतोय आणि तिथून मात्र स्विंग करतोय. चांगला चेंडू हाताळला गेला. पुढचा बॉल. यावेळेला आडव्या बॅटने ऑन साइडला मिड ऑन कडे क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव मात्र मिळेल. सिंगलवरती समाधान, परंतु सिंगलने काही एक फरक पडणार नाहीये. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या 21 वरती. आता मात्र शेवटचे 4 चेंडू शिल्लक आणि तब्बल 15 धावांची आवश्यकता. यजमानी संघ विजयाच्या दिशेने आगेकूच करतोय. रुळे संघाचं या स्पर्धेमध्ये आयोजन आहे. आयोजक आहेत ते आणि चांगला परफॉर्मन्स पहिल्या मॅचमध्ये त्यांच्याकडून पाहायला मिळाला. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू विसेप मधून निघून जाईल. इथे काय घडलंय तर पहा, इथे षटकार आलाय. मॅचला पुन्हा एकदा कलाटणी मिळाली आहे. एकतर्फी वाटू लागलेला सामना आता मात्र पुन्हा एकदा कुमटे संघ सांगतोय की मॅच मध्ये आम्ही आहोत. मॅच जिवंत आहे. आव्हान कायम आहे आणि या मोमेंटम वरती आला हा एक जबरदस्त षटकार. मारायचा होता ऑनसाइड मध्ये, चेंडू गेला विसेप मध्ये, म्हणजे अर्थात नशिबाची साथ मिळतीये. आता मात्र 3 चेंडू आणि 9 धावा. मॅच पुन्हा एकदा रंगात आली आहे. 3 चेंडू 9 धावा. फलंदाज होते त्या ठिकाणी रवींद्र जाधव. मॅच विनिंग पारी खेळली तर नक्कीच हिरो ठरू शकतील. 3 चेंडू 9 धावा. काय घडेल काय बिघडेल, विजयाची टंका कोण फुंकेल. गोलंदाज सज्ज झालाय प्रवीण शिंदे. राईटम ओव्हर द विकेटने ऑन साइडला वळवलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक. सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का. विनायक शिंदे त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यानंतर काय तर मात्र इथे फलंदाज बाद होतोय. 7वा धक्का. विचार केला तर इथे मात्र सिंगल आली आहे. या सिंगलच्या साहाय्यानं धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल 1च्या साहाय्याने 28 या अंकावरती. 2 चेंडू 8 धावांची गरज सामना जिंकण्याकरिता कुमटे संघाला. रुळे संघ इथून मात्र या धावा रोकेल का. बंट्या भाऊ यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा 100 रुपयाचं कॅश प्राइज. न्यू बॅटर मिस्टर रोहित मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना 2 चेंडू 8 धावा. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ, काही घडू शकेल. 7 विकेट्स एक बाजूने गमावलेत. प्रवीण त्याला देखील ठाऊक आहे हा चेंडू या मॅच मधला खूप महत्वाचा आहे. या चेंडूवरती रिझल्ट स्पष्ट होईल. बॅट इनसाइड एज. त्यानंतर फलंदाजाला त्रिफळाचीत केलं जात आहे. फुल्लर लेनचा चेंडू. फलंदाज बाद. 8वा धक्का टीम कुमटे संघाला. बंड्या भाऊ वन मॅन शो. 100 रुपयाचं कॅश प्राइज. आज जोरात 31 होणार यात शंका नाही आणि आजचा वार देखील संडे आहे त्यामुळे विशेषच नाही आहेत. अर्थात शेवटचा चेंडू या मॅच मधला शिल्लक राहिला आणि तब्बल 8 धावांची आवश्यकता. 8 विकेट्स गमावल्या आहेत परंतु असे सामने देखील जिंकले जातात. नक्कीच परवा शुक्रवारी मी एक सामना समालोचन करत होतो. सामना होता खालिंग विरुद्ध कुडूस. 1 चेंडू 9 धावांची गरज असताना कुडूस संघाने सामना जिंकला होता. त्यामुळे काही घडू शकेल. एखादा 9 चेंडू आला आणि त्याच्यावरती चांगला स्ट्रोक आला तर मॅच मध्ये काही घडू शकेल. शेवटचा चेंडू शिल्लक 8 धावांची गरज. अकुटप्प्याचा चेंडूला लॉफ्ट केलाय परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र 9व्या गड्याचं पतन. विजय संपादित करत असताना यजमानी संघ वैभव रुळे संघ इथे विजय होतोय. अँड हार्ड लक हार्ड लक हार्ड लक. JMCC कुमटे संघ आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलात. या स्पर्धेची शोभा वाढवलीत. आयोजकांच्या माध्यमातून आपल्याला देखील मी या ठिकाणी धन्यवाद देईन. आणि कर्णधार आपण व्यासपीठावरती या. आपल्याला सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जाईल कुमटे संघाचा कर्णधार. चला आपण इथून सामनावीर पुरस्काराकडे जाऊया.
जम्बो सर नो डाऊट इथे मात्र सामनावीर ठरतात, कारण त्यांनी फक्त 1 धाव खर्च केली होती आणि फलंदाजी करत असताना 10 धावांचं योगदान दिलं होतं. पुण्याचे एकदा त्याने सिद्ध केलं की माझी संघामध्ये जागा का आहे, मला काच जम्बो सर म्हटलं जातं, ते सर ही पदवी का दिली गेली. आज या मॅच मध्ये पुन्हा एकदा त्यांनी सिद्ध करून दाखवलं.